पंकजा मुंडेंनंतर आता भगवानगडचे महंत नामदेव स्वामी यांची ऑडिओ क्लिप बाहेर आलेली आहे। यातली भाषा एखाद्या महंताला न शोभणारीच आहे। मी फाडून खाईन, मी तयारीत आहे, माणसं थांबवली आहेत, अशा शब्दात विरोध करणाऱ्यांना इशारा देण्याची भाषा महंत वापरत आहेत। पंकजा मुंडे यांच्या भाषणाला परवानगी द्यावी यासाठी आपल्यावरती अहमदनगरच्या पत्रकाराकडून दबाव टाकण्यात येत होता आणि त्याला दिलेलं उत्तर म्हणजे ही क्लिप असल्याचं भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे। तसंच या क्लिपचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी झी24 तासशी बोलताना म्हटलं आहे। दरम्यान भगवानगडाच्या वादावर मंत्रिमंडळातले पंकजा मुंडेंचे सहकारी महादेव जानकर यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत। दसऱ्याला पंकजासोबत आपणही भगवानगडावर जाऊ असं जानकर यांनी जाहीर केलं। पंकजा यांची ऑडिओ क्लिप मोडून तोडून ऐकवण्यात आल्याचंही त्यांनी दावा केला। त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे। भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत, कुपोषणामुळे बळी जात आहेत, त्याबाबत संवेदनशीलता नाही असा आरोपही विखे यांनी केलाय। तर धार्मिक स्थळांचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर चुकीचा असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे। महापालिका अभियंत्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूक प्रकरणी मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अखेर शरणागती पत्करली आहे। या दोघांनाही सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान दोघंही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हजर होताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली। यावेळी मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशन बाहेर जमा झाले होते। पोलीस ठाण्यामध्ये या दोघांसोबत माजी आमदार नितीन सरदेसाई हे हजर होते। रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासंदर्भात महापालिका आणि राज्य सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोवर जामीन देणार नसल्याची भूमिका या दोन्ही नगरसेवकांनी घेतली आहे। शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय। आता फक्त पक्षाचं काम करणार असेही त्यांनी जाहीर केलंय। पक्षातल्या तरुणांना आता संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे। कदम यांच्या या वक्तव्यानं राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे। पण रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याची तयारी मुंबई शिवाजी पार्कवर सुरू झाली आहे। मेळाव्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळवण्यासाठी पक्षाची यंत्रणा कामाला लागली आहे। पक्षाच्या सुवर्ण वर्षपूर्तीनिमित्त होणारा हा पहिलाच मेळावा आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं या मेळाव्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। राष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यांमध्ये उरी हल्ला, सर्जिकल स्ट्राईक हे ताजे विषय आहेत। तर सध्या राज्यातील मराठा समाजाचे मोर्चे, मराठा आरक्षण यासह अनेक विषयांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतील असा अंदाज आहे। सामनातील व्यंगचित्राबाबत माफी मागितली नसती तर मातोश्रीच्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली आहे। तर नितेश राणे यांना मातोश्रीचं अंगण काय असतं हे मागच्या निवडणुकीमध्ये माहिती पडलंय, त्यामुळे पुन्हा त्यांनी मातोश्रीच्या अंगणाचा विषय काढू नये असा टोला शिवसेनेच्या अनिल परबांनी लगावला आहे। मराठा आरक्षण आता तुम्हाला आठवलं का जेव्हा तुम्हाला दसरा मेळाव्याची काळजी पडते? अगर मराठ्यांची माफी मागितली नसती, ते पण मराठ्यांचा उल्लेख केला नाही, समजून घ्या। कुठल्याही त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रमुखांनी उल्लेख केला नाही, म्हणजे आताही मराठ्यांची दखल घेत नाही आणि ती गुन्ह्याची कबुली केली नसते तर तो जो तुमचा हा जो दसरा मेळावा आहे ना शिवसेनेचा मातोश्रीच्या अंगणात घ्यायला लागला असतं तेव्हा कळलं। एकदा मराठ्यांना बाजूला ठेवून जरा एक तरी दसरा मेळावा घेऊन दाखवू आम्ही काही अरे। विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला। औरंगाबादमध्ये शिक्षकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शेकडोच्या संख्येनं शिक्षक रस्त्यावर उतरले होते। ज्या शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावे आणि शिक्षकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, तसंच विना अनुदानित संस्थांना 100% अनुदान द्यावं अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 13 तारखेपासून बेमुदत आंदोलन छेडून येणाऱ्या परीक्षा आणि शालेय कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा कृती समितीनं दिला आहे। उजनीत अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 10 बोटींवर इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मोठी कारवाई केली आहे। उजनी पाणलोट क्षेत्रात शहा या गावी गेल्या अनेक दिवसांपासून वाळू
माफिया रात्रीच्या वेळी बोटींच्या सहाय्याने लाखो रुपयांची वाळूची लूट करत होते, त्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत होता। तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे। वाळू उपसा करणाऱ्या 10 बोटी पकडल्या आणि नदीच्या मध्यभागी बोटी बुडवूनही टाकल्या, त्यामुळे आता वाळू माफियांचे धाबदळ आणलंय। मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोलीत म्हटलंय। हिंगोलीत आयोजित बचत गट मेळाव्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते। हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष भरून काढणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं। तसंच औरंगाबादच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या घोषणांची पूर्तता करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। मात्र हिंगोलीसाठी कोणतीही भरीव मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली नसल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला आहे। राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे अचानक आक्रमक झाल्यामुळे पक्षात नेतृत्वाची लढाई सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। मात्र पिंपरीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली आक्रमक शैली कायम ठेवत मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडेंना टार्गेट केलंय। विरोधकांच्या कुंडल्या आपल्या हाती आहेत अशी भाषा फडणवीसांना शोभत नाही असं पवार म्हणाले। पंकजा मुंडेंवरही त्यांनी टीका केली, तर सुप्रिया सुळेंबाबत विचारलेल्या प्रश्नाला मात्र हा पक्षाचा अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगत बगल दिले। अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाला हात न लावता मराठा, ब्राह्मण किंवा अन्य कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायला आपला कुठलाही विरोध नसल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे। उलट सरकारनं आरक्षणाची मर्यादा 50% वाढवून 75% करावी अशी मागणी त्यांनी नागपुरात केली। पुण्यातल्या सुयोग मित्रमंडळाच्या चतुश्रृंगी देवीच्या मंदिरात भोंडल्याचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे हा भोंडला निवारा या वृद्धाश्रमातल्या आजींसाठी आयोजित करण्यात आला होता। यात आजींनी ऐलम्मा पैलम्मा गणेश देवा अशी भोंडल्याची गाणी गात फेर धरला, तसंच वेगवेगळे खेळही खेळले। सुयोग मित्र मंडळ गेल्या 8 वर्षांपासून हा उपक्रम राबवतोय। तुफान लोकप्रिय सैराट चित्रपटाची क्रेज अजूनही लोकांवर तशीच असल्याचं नवी मुंबईत पाहायला मिळालं। सैराट चित्रपटाचा नायक परशा म्हणजेच आकाश ठोसर नवी मुंबईत एका खासगी दुकानाच्या उद्घाटनासाठी आला होता। त्यावेळी परशाला पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती। राज्यात सर्वत्र पावसानं कृपा दाखवली असली तरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यावर पाऊस रुसला आहे। महत्त्वाच्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसानं पाठ फिरविल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। शेतीत काम मिळत नसल्यानं मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। त्यामुळे शेतीची कामं मिळत नसल्यानं मजुरांवर स्थलांतरीची वेळ आली आहे। आठवड्यातले काही दिवसही काम मिळत नसल्यानं मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे। आपल्याकडच्या कोंबड्या, बोकड स्वस्तात विकून कशीबशी गुजराण केली जाते। मात्र शेतात कामच मिळत नसल्यानं ग्रामीण भागात मजुरांमुळे चालणारी छोटी अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे। कामच नाही, काही पिवायला पाणी नाही आहे। त्यानंतर दोन चार आम्हाला खायला मग 2-4 दिवसपासून समजायला बरीच परिस्थिती खराब आहे। खायला काही भेटेल, काम नाही तर खायला काय भेटेल, काम लागच नाही, पाणी नाही भेटत। पाण्याकरता दूर दूर जाऊ पाणी लिहायला। मामना बालपच असले कशा काय पाणी पाजू, कशा काय खावाडं, काम लागित इथं जाऊ आम्ही। अशी परिस्थिती आहे दादा आम्हाला गावी। 10-15 दिवस झाले आम्हाला काम नाही, प्यायला पाणी नाही, दुसऱ्या गावाला जायचंय आता। ऊस गळीत हंगाम उशिरा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरणार असल्याची टीका माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे। यंदाचा ऊस गळीत हंगाम 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे। त्यापूर्वी कारखाने सुरू केल्यास प्रत्येक दिवशी प्रति टन 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णयही झाला आहे। या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करण्याची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली। सोबतच 60 वर्षात पहिल्यांदाच मंत्री समितीची बैठक 3 महिने उशिरा झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खालच्या भाषेत केलेली टीका चुकीची असून त्यांची भाषा मुख्यमंत्रीपदाला शोभणारी नसल्याचं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी राज्य सरकारच्या धोरणावरही चव्हाण बरसले। लोकांचा सरकारवर विश्वास नसल्याचं यावेळी चव्हाण म्हणाले। तसंच शेतकऱ्यांसोबतच सरकारचं धोरण फसल्याची टीकाही त्यांनी केली। भारत पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध ताळले गेले आहेत। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून पाकिस्तानमध्ये होणारी
टोमॅटोची निर्यात मंदावली आहे. त्याचा फटका नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसू लागलाय. भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं. या घटनेमुळे दोन्ही देशातले संबंध ताणले गेले आहेत. पिंपळगाव आणि लासलगावमधून पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची निर्यात होते. साधारणतः नाशिकमधून 125 गाड्या पाकिस्तानमध्ये जायच्या. मात्र बॉर्डर कधी बंद होईल आणि गेलेल्या गाड्या परत येतील की नाही याची धाकधूक व्यापाऱ्यांच्या मनात आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलकी येथील सीना नदीवरील बंधारा नदीला पूर आल्यानं फुटला आहे. बंधारा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जाते. येथील दुष्काळी गावांना भविष्यात यामुळे पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागणार आहे. 5 सप्टेंबरला मुसळधार पाऊस झाला आणि भोगावती नदीतून 62 ते 65,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाला. त्यामुळे या बंधाऱ्याला मोठं भगदाड पडलं. या बंधाऱ्याची उंची वाढावी यासाठी स्थानिकांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदनं दिली. मात्र कुठलीच दखल न घेतल्यानं बंधारा वाहून गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. रत्नागिरीच्या उटंबर इथं असलेली बॉक्साईट खाण कंपनीला ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय. कोणत्याही परिस्थितीमध्ये इथलं बॉक्साईट उत्खनन बंद झालंच पाहिजे अशी ठाम भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे आशापुरा कंपनीची जनसुनावणी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ध्या तासाच्या आतच गुंडाळावी लागली. या कंपनीविरोधात इथल्या ग्रामस्थांनी तक्रारी देऊनही कंपनीविरोधात काहीही कारवाई होत नव्हती. कंपनीमुळे धुळीचे साम्राज्य आणि रस्त्यात मोठे खड्डे पडले होते. लालबागची राणी म्हणून ज्या मोनो रेल्वे मार्गाची काही दिवसांपूर्वी चाचणी झाली होती त्या मोनो रेल्वेच्या करी रोड ते साईबाबा नगर या स्थानकादरम्यान मोनोचा ट्रॅक निखळला आहे. मोनोचा ट्रॅक अशा पद्धतीनं निखळल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जर या मार्गावर मोनो रेल चालू असती तर मोठी दुर्घटना घडली असती म्हणत स्थानिकांनी मोनो प्रशासनावर रोष व्यक्त केला. तर तांत्रिक कारणास्तव ही घटना झाली आहे. नेमकं काय झालं याचा शोध घेतला जाईल अशी सारवासारव मोनोचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केली आहे. तर या घटनेची चौकशी करणार असल्याचं MMRDA कडून सांगण्यात आलं आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या तुटपुंज्या कमाईतला हिस्सा काढून तब्बल 11,000 रुपये सैनिक कल्याण निधीमध्ये जमा केले. बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये या जागरूक ज्येष्ठ नागरिकांची बातमी झी24 तासनं दाखवली. त्यातून प्रेरणा घेत चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांनीही आपला वाढदिवस अत्यंत साधेपणानं साजरा केला. अशा प्रकारे वाढदिवसाला जमा झालेली जवळपास 60,000ची रक्कम ते सैनिक कल्याण निधीमध्ये जमा करणार आहेत. लष्करी शस्त्रसामुग्रीसाठी प्रचंड खर्च येतो म्हणून देशातल्या प्रत्येक नागरिकांना दिवसाला 1 रुपया जमा केला तरी महिन्याला कोट्यवधींची रक्कम जमा होईल असं आवाहन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलं होतं. नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडियामध्ये तरुणाई मग्न असते. पण भुसावळच्या शंभूराजे मित्रमंडळानं महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिलाय. दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या मुलींना दररोज संध्याकाळी 1 तास कराटे प्रशिक्षण दिलं जातं. त्या प्रशिक्षणाचा भविष्यात निश्चितच फायदा होणार असं मुलींनी सांगितलं. या मुलींच्या पालकांनीही समाधान व्यक्त केलंय. या प्रशिक्षणामुळे या मुलींचा आत्मविश्वासही वाढला आहे. इतरही सार्वजनिक मंडळांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याचं काम केलं तर निश्चितच समाजाला त्याचा फायदा होईल. या होत्या आपल्या राज्यातल्या बातम्या. आता बघूयात आपल्या देश-विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या झटपट. परफ्यूम स्पेशालिस्ट आणि फोटोग्राफर मोनिका घोरडे हिच्या बलात्कार आणि खून प्रकरणी गोवा पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांनी 4 पथकं तयार करून ठिकठिकाणी रवाना केलेली आहेत. दरम्यान मोनिका घोरडे हिचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाल्याचा शवविच्छेदन अहवाल सांगतो. परफ्यूम स्पेशालिस्ट आणि फोटोग्राफर असलेली मोनिका घोरडे मूळची मुंबईची होती. ती देशभरात परफ्यूम वापराची कार्यशाळा घ्यायची. गोव्यामधल्या सांगोळला इथं सपना राज संकुलातल्या जास्मिन इमारतीत पहिल्या मजल्यावर ती राहायची. तिच्या घरातच शुक्रवारी तिचा मृतदेह आढळून आला. हैदी देशातला मॅथ्यू चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. यातल्या बळींची संख्या आता 842च्या वर गेली आहे. हजारो लोक या वादळामुळे बेघर झालेले आहेत. फ्लोरिडामधल्या लाखो लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या सर्वात गरीब राष्ट्र हैतीमध्ये या वादळानं मोठं नुकसान केलंय. खबरदारीसाठी अमेरिकेतीलच फ्लोरिडाच नाही तर जॉर्जिया, साऊथ कॅरोलिनामधल्या नागरिकांनाही सुरक्षित स्थळी आता हलवण्यात आलंय. हैतीमधल्या भयावह परिस्थितीमुळे
अमेरिकेनं जोरदार धसका घेतलाय, कारण हे चक्रीवादळ आता अमेरिकेच्या दिशेनं सरकू लागलं आहे. त्यामुळे पुढच्या 48 तासात हे वादळ महासत्ता अमेरिकेत धडकण्याची शक्यता आहे. या वादळाची भीषणता पाहता अमेरिकेनं सर्व तयारी केली आहे. 4 राज्यांमधून जवळपास 30 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. हे वादळ अमेरिकेसाठी चिंतेचा विषय असल्याचं राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही म्हटलं आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानचं धाबं चांगलेच दणाणलं. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून ISI प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. पुढल्या काही आठवड्यात हा बदल होणार असल्याचं वृत्त पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी चालवलं आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये अख्तर यांनी ISI प्रमुखपद स्वीकारलं होतं. ISI प्रमुखपदावर नियुक्ती साधारण 3 वर्षांसाठी होते. मात्र रिझवान अख्तर यांना 3 वर्ष पूर्ण करण्याआधीच हटवण्यात येणार आहे. कराचीचे कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार यांची जागा घेण्याची दाट शक्यता आहे. ISI ही पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असून तिथे ISIला सरकारपेक्षाही मोठं समजलं जातं. नन यांनी केलेल्या विवाहानंतर पोप फ्रान्सिस दुःखी असल्याचं व्हॅटिकन यांनी म्हटलंय. पोप फ्रान्सिस यांनी याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर या निर्णयामुळे दुःख दिसत होतं, असं व्हॅटिकनच्या वतीनं आर्च बिशप अँजेलो बॅक्यू यांनी सांगितलं आहे. सप्टेंबर महिन्यात 2 नन्सनी लग्न केलंय. अमेरिका निवडणूक निकालात हॅकिंगच्या मदतीनं रशियानं फेरफार केल्याचा आरोप US इंटेलिजन्स कम्युनिटीने केला आहे. निवडणूक निगडीत वेबसाईट हॅक केली गेली होती, असा आरोप डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी आणि डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सनं केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं सिरिया प्रकरणी एक आपत्कालीन बैठक बोलवली आहे. या बैठकीत रशिया आणि सिरिया सरकारसोबत अमेरिका देखील सहभागी होणार आहे. मागील काही दिवसांपासून बंडखोरांची वस्ती असलेल्या सिरियातील एलेपो शहरावर रशिया आणि सिरियन सैनिकांकडून हल्ले सुरू आहेत. त्यात एलेपो शहराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.